नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर व्होकॅब्युलरी अँड वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर सगळ्यात पहिला वन वर्ड येतो आपल्या मित्रांनो, अ पर्सन हू कलेक्ट स्टॅम्प. तर म्हणजे कलेक्ट स्टॅम्प म्हणजे टपाल तिकिटांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तर टपाल एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणू फिलॅन्टेलिस्ट म्हणू मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, अ पर्सन हू कलेक्ट्स कॉइन्स म्हणजे नाण्यांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तर नाण्यांचा संग्रह एकट्ठा करणाऱ्या व्यक्तीला जे म्हणू आपण मित्रांनो, ते म्हणून न्यूमिस्मॅटिक्स म्हणू. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, अ पर्सन हू स्टडीज द स्टार्स अँड प्लॅनेट्स म्हणजे स्टडी म्हणजे स्टारचा आणि प्लॅनेटचा स्टडी करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? मराठीमध्ये आपण खगोलशास्त्रज्ञ म्हणतो आणि इंग्लिशमध्ये काय म्हणू? ॲस्ट्रोनॉमर म्हणून मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल म्हणजे दोन्ही हात समान कौशल्याने वापरणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू? तर त्याला म्हणू ॲम्बिडेक्चरस म्हणू. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, अ पर्सन हू इट्स ऑनली व्हेजिटेबल्स म्हणजे व्हेजिटेबल खाणार म्हणजे नुसता शाकाहारी खाणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणू व्हेजिटेरियन म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, अ पर्सन हू इट्स बोथ प्लॅन्ट्स अँड मीट म्हणजे मांस बी खाणारा आणि व्हेजिटेबलही खाणारा व्यक्तीला आपण काय म्हणू? त्याला म्हणू आपण मित्रांनो ओमनिव्हर म्हणू. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वन हू कनेक्ट बी करेक्टेड म्हणजे सुधारता न येणाऱ्याला आपण काय म्हणू? तर सुधारता न येणाऱ्याला आपण म्हणू इनकॉरिजिबल म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, अ पर्सन हू लाईव्स अलोन म्हणजे एकांतात राहणाऱ्या संन्यासाला आपण काय म्हणू? तर एकांतात राहणाऱ्या संन्यासाला आपण म्हणू हरिमिट म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, वन हू इज स्किलेड इन मेनी आर्ट्स म्हणजे वन हू स्किलेड इन मेनी आर्ट्स म्हणजे अनेक कलांमध्ये निपुण व्यक्तीला आपण काय म्हणू? त्याला म्हणू आपण व्हर्च्युओसो म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, अ पर्सन हू ड्रॉस मॅप्स म्हणजे नकाशाकाराला आपण काय म्हणतो? इंग्लिशमध्ये नकाशाकाराला आपण म्हणतो कार्टोग्राफर म्हणतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, अ स्पीच मेड टू वन सेल्फ अ स्पीच मेड टू वन सेल्फ म्हणजे स्वगत म्हणजे ते आपण त्याला काय म्हणू? मोनोलॉग म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, वन हू वॉक्स इन स्लीप म्हणजे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? झोपेत चालणाऱ्या व्यक्तीला जो म्हणू मित्रांनो आपण ते म्हणू सुमॅनो बुलिस्ट म्हणू मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, अ पर्सन हू न्यू टू अ जॉब म्हणजे न्यू जॉब जॉईन केलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणू? नवशिक्या म्हणतो आपण मराठीमध्ये. नोवाईस जे म्हणू इंग्लिशमध्ये म्हणू. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, वन हू बिलिव्स इन फॅक्ट म्हणजे नशीबवादी या व्यक्तीला आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये? तर मग त्याला म्हणू आपण फॅटलिस्ट म्हणू मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, वन हू स्पीक्स लेस म्हणजे वन हू स्पीक लेस म्हणजे अल्पभाषी व्यक्तीला आपण काय म्हणतो? तर अल्पभाषी व्यक्तीला जो म्हणतो आपण टॉकटेटिव्ह म्हणतो मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, वन हू टॉक्स टू मच म्हणजे बडबड्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणू गॉर्जियस म्हणू मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, अ पर्सन हू लव्स बुक्स म्हणजे पुस्तकाप्रेमी आपण व्यक्तीला काय म्हणू? पुस्तक प्रेमी व्यक्तीला तर आपण म्हणू त्याला आपण बिब्लिओफाईल म्हणू मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅकॅब्युलरी. तर सगळ्यात पहिले व्होकॅब येते मित्रांनो अबंडन. अबंडनचा अर्थ काय होत असतो? तो अबंडनचा अर्थ असतो सोडून देणे म्हणजे लिव्ह करणे. कंटिन्यू म्हणजे सुरू करणे असतो आणि बुड म्हणजे जे असतं बुड म्हणजे बांधणे आणि कलेक्ट म्हणजे गोळा करणे असते. त्यानंतर दुसरा व्होकॅब येते ॲनिसेंट. ॲनिसेंटचा जो अर्थ असतो मित्रांनो तो असतो ॲनिसेंट म्हणजे ओल्ड प्राचीन असतो आणि ऑप्शनमध्ये ओल्ड दिलेला आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. आणि मॉडर्नचं असतं आपलं आधुनिक. मॉडर्न म्हणजे आधुनिक असतं. न्यू म्हणजे नवीन असतो आणि फ्रेश म्हणजे ताजा असतो मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल क्वेश्चनचं. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, ब्रेव. ब्रेवचा जो अर्थ होतो मिनिंग तो होतो धाडसी शूर. ब्रेव म्हणजे शूर आणि धाडसी असतो आणि आपल्या ऑप्शनमध्ये कॉर्जियस आपला राईट आन्सर होईल. बी जे आपला राईट आन्सर येईल. आणि कॉवर्ड म्हणजे मित्रांनो असतं भित्रा. कॉवर्डचा अर्थ असतो भित्रा. त्यानंतर वीकचा असतो कमजोर आणि लेझी म्हणजे आळशी असतो. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, बेनिफिट. बेनिफिट म्हणजे फायदा असतो मित्रांनो. बेनिफिट म्हणजे आणि ऑप्शनमध्ये प्रॉफिट दिलेलं आहे तर बेनिफिट म्हणजे प्रॉफिट असतं. बी आपला राईट आन्सर होईल.
लॉस म्हणजे तोटा होणे आणि डॅमेज म्हणजे कोणती वस्तू डॅमेज होणे की नुकसान करणे. हार्म म्हणजे आपलं असतं इजा पोहोचवणे. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो डेंजर. डेंजर म्हणजे कसं असतं, धोका, संकट असतं, रिस्की असते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. सेफ्टी म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुरक्षा देणे आणि पीस म्हणजे शांतता असते आणि कम्फर्ट म्हणजे असतं आराम. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो एक्सपेंड. एक्सपेंड म्हणजे मित्रांनो असतं वाढवणे, विस्तार करणे. आणि रिड्यूस म्हणजे आपलं कमी करणे असतं. इन्क्रीज म्हणजे वाढवणे असते. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्लोज म्हणजे बंद करणे असते. स्टॉप म्हणजे जे असते ते थांबवणे असते. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो फ्रगाईल. फ्रगाईलचा अर्थ असतो तो नाजूक ठिसूळ असतो. फ्रगाईल म्हणजे नाजूक ठिसूळ. आणि आपलं ऑप्शनमध्ये जे आहे ते डेलिकेट म्हणजे त्याचा बी अर्थ असतो नाजूक आणि ठिसूळ. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. स्ट्रॉंग म्हणजे कोणती गोष्ट स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असते. आणि हेवी म्हणजे जड. आणि हार्ड म्हणजे कठीण असतं मित्रांनो. तर बी आपलं जे राईट आन्सर ह्या क्वेश्चनचं. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो जेनेरियसचा जो अर्थ असतो तो जेनेरियसचा अर्थ असतो उद्धार, यानी की दानशूर असतो. आणि आपल्या ऑप्शनमध्ये असतो लिबरियल. तर लिबरियलचा जो असतो अर्थ असतो मित्रांनो तो बी उद्धार आणि दानशूर असतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. शेलफिशचा जो अर्थ असतो तो स्वार्थी असतो. क्रूअलचा जो अर्थ असतो तो असतो क्रूर म्हणजे क्रूर. आणि ॲग्री म्हणजे रागीट असतो. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो हॉनेस्ट. हॉनेस्टचा अर्थ काय असतो, तो हॉनेस्टचा अर्थ जो असतो मित्रांनो तो असतो हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक, इमानदार असतो आणि सत्यप्रिय असतो. तर ट्रूथफुल जे आपला राईट आन्सर येईल मित्रांनो ए जे आपलं राईट आन्सर होईल. आणि क्लेवर म्हणजे हुशार असतो. लेजी म्हणजे आळशी. आणि प्राऊड म्हणजे गर्विष्ठ असतो. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो जनरी म्हणजे प्रवास असतो मित्रांनो. आणि जनरी म्हणजे ट्रॅव्हल. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. आणि क्वेश्चन म्हणजे ऑप्शनमध्ये बी मीटिंग म्हणजे बैठक असते. रेस्ट म्हणजे मित्रांनो विश्रांती असते. आणि वर्क म्हणजे काम असते मित्रांनो. तो ए जे आपला राईट आन्सर होईल. मित्रांनो आपण आता इंग्लिश ग्रामरवरून क्वेश्चन बघूया. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तो द टीचर रिकामी जागा अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. तर द टीचर कसा सब्जेक्ट आहे मित्रांनो, आज सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आणि सिंग्युलर सब्जेक्ट सांगा आपलं जे लागतं ते हॅज लागतं मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो वी रिकामी जागा युअर वर्क ऑन टाईम एव्हरी डे. तर एव्हरी डे वी जे आपला कसं आहे ते प्लुरल आहे मित्रांनो. टाईम एव्हरी डे आहे. तर डू जे आपलं इथं लागन बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो शी रिकामी जागा नॉट कम्प्लीट द प्रोजेक्ट येस्टरडे. म्हणजे येस्टरडे दिलेलं आहे मित्रांनो, पास दिलेला आहे. तर पासनं आपल्याला डीड लागन. आणि शी जे श्रीनुसार डीड लागेल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो आय रिकामी जागा ड्रायव्हिंग लायसन्स. आय रिकामी जागा अ ड्रायव्हिंग लायसन्स येईल. आयच्या जागी आपला हॅव येतं मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.